गुड मॉर्निंग इंडिया. आपल्या सगळ्यांनी सुंदर गोष्टीचं नाव आहे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. एका गावात एक पैलवान राहत होता. तो सगळ्या गावाला खूप त्रास देत होता. तो काय करायचा, एखादा दगड दिसला की त्याच्यात जोरात पाय आपटायचा आणि त्याचे 2 तुकडे व्हायचे. त्याच्यामुळं गाव सगळं त्याला घाबरत होतं आणि मग ह्याला गर्व झाला. मग एक दिवस त्याने चॅलेंज केलं, कुणीतरी माझ्यासोबत कुस्ती खेळा. जर मी त्या कुस्तीत हरलो तर मी हे गाव सोडून कायमचा निघून जाईन आणि जर कुणी माझ्यासोबत कुस्ती खेळणारा जर हरला तर त्यांनी मात्र माझ्या घरी कायम कामगार म्हणून काम करायचं, असं ठरलं. मग त्या गर्दीतून एक लुकडासुकडा माणूस बाहेर आला. त्याला पाहताच सगळे हसू लागले. ह्याचं काय मरण आलं की काय? तेव्हा हा याच्यासोबत कुस्ती खेळायला. पण तो आला आणि त्याने एक पैलवानाला सांगितलं, "कुस्ती आपण खेळूया, पण त्याच्या पहिले माझी एक अट आहे आणि जर ह्याच्यात तू हरला तर तू हे गाव सोडून जायचं." पैलवान म्हटलं, "बरं." मग त्यांनी तो रुमाल दिला त्याच्याकडं आणि म्हटलं, "काही नाही, फक्त हा रुमाल भिंतीवर जोरात फेकायचा आणि धबदिशेला आवाज झाला पाहिजे." पहिलवानाला वाटलं त्यात काय किती सोपं आहे. त्याने घेतला रुमाल, फेकू लागला. पण तो रुमाल भिंतीपर्यंत काही पोहोचायला. मग ह्या माणसाकडे दिला. त्यांनी त्या रुमालात दगड घातला आणि जोरात फेकला. तोवर धब दिशेला आवाज झाला आणि रुमाल परत आला. आणि मग आता पैलवान हारला. एवढी ताकद असून सुद्धा तो हारला आणि मग गाव सोडून निघून गेला. सगळ्या गावाचं रक्षण झालं फक्त ह्याच्या युक्तीमुळे. म्हणून कधी पण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. सो थँक